रागादिरोगान् सततान् शक्तान् अशेष काय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भटांचा 18वा अध्याय वाचतोय. 18वा अध्याय वमन विरेचन विधी अध्याय. त्याच्यामधले आपले काही श्लोक झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 15व्या श्लोकापर्यंत झालेलं होतं. त्याच्या पुढचं आपण आज वाचणार आहोत. अकंठम पायितां मध्यम क्षीरमिक्षुरसं रसं यथा विकार विहितां मधुसैंधव संयुतां कोष्ठम विभज्य वैषज्य मात्रा मंत्राभिमंत्रितम. इथेपर्यंत आपलं झालेलं होतं. याच्या पुढे आता आहेत ना ते श्लोक येतात काही विशिष्ट. कुठलंही आपण चांगलं काम करणार असो ना तर ज्याप्रमाणे सगळ्यात सुरुवातीला मंगल विधान केलं जातं, सो त्याच पद्धतीनं हे श्लोक जे आहेत ते सुद्धा मंगल विधान आहेत. मंगल विधान म्हणजे काय, तर काही पॉझिटिव्ह वाईब्स देणारं, किंवा आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटत असतं की आपण ह्या गोष्टी करतो आहोत तर मग ते चांगलं होईल ना, किंवा टेन्शन असतं थोडंसं, तर ते टेन्शन जावं या दृष्टीने पहिल्यांदा श्लोकापासून सुरुवात करून आणि मगच हे म्हणावं असं म्हटलेलं आहे. मग आता ह्या श्लोकापासून सुरुवात करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर आता या सर्व पद्धतीनं आपल्याला वमन द्यायचं आहे. हे सगळं पेशंट्सना आपलं ठरलेलं आहे. असं जेव्हा आहे ना तर त्याच्या पुढे आपण काय करायला हवं, तर त्याच्यामध्ये श्लोक म्हणून मग सुरुवात करायची. मग आता हा श्लोक कोणता आहे, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बोललेलो होतो की हे वाग्भटाचार्यांचं जे काळ आहे ना, तर तो विशेष करून आपल्याला असं दिसतं की बौद्ध कालामध्ये या गोष्टी दिसतात. आणि म्हणूनच बुद्धांचा प्रभाव किंवा बौद्धांच्या संदर्भातले संदर्भ किंवा रेफरन्सेस या ठिकाणी बरेच येत असतात. सो आता ह्याच्यामध्ये आपण करत असताना किंवा कोणते श्लोक येतात, तर आता इथे पुढे काही विशिष्ट श्लोक आलेले आहेत. आता आपण जेव्हा जेव्हा ह्या श्लोकांचा विचार करतो तर हे श्लोक म्हणणं गरजेचं आहे का वगैरे आजकाल असं विचारलं जातं. तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की श्लोक म्हटल्यानंतर पॉझिटिव्ह वाईब्स येतात. एक दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कुठेतरी पॉझिटिव्ह वाटायला लागतं. त्याच्यानंतर मनातली भीती असते ती निघून जाते आणि मांगलिक चरण जसं म्हणतो तर त्या पद्धतीनं ह्याचा उपयोग आपल्याला होत असतो. आणि म्हणूनच हे श्लोक जे आहेत त्याच्यापासून सुरुवात करायला सांगितलेली आहे, जेव्हा जेव्हा आपण या संदर्भामध्ये विचार करणार आहोत की आता आपल्याला वमन द्यायचं आहे त्यावेळेला. मग हे वमन देत असताना श्लोक कोणते आहेत तर ते आपण बघूया. ब्रह्म दक्षाश्वी रुद्रेंद्र भूचंद्रार्का नीलानलाः ऋषयः भूतसंघाश्च पान्तुवः रसायनमिवर्षीणाम् अमाराणाम् इवामृतम् सुदेवोत्तमनागानां वैषज्यमिदमस्तु ते. आता इथपर्यंत जे अर्थ जो आहे ना तर त्याच्यामध्ये ब्रह्म, दक्ष, अश्विन, अश्वी म्हणजे अश्विन, रुद्र, इंद्र, भूचंद्र, चंद्र असं ज्याला म्हटलेलं आहे तो म्हणजे एकतर चंद्र हा वनस्पतींचा देवता म्हणून, अर्क म्हणजे सूर्य, अनिल वायू, अनल अग्नी, या सगळ्यांचं पहिल्यांदा इथे स्मरण केलेलं आहे. मग आता ह्या सगळ्या स्मरणाची काय बरं गरज आहे, तर आपण बघतो की पंचकर्म करत असताना पंचमहाभूतांमधलं तेज आणि अग्निवायू ह्या गोष्टी महत्वाच्या राहतात. का राहतात, तर वायू जो आहे पंचमहाभूतांमध्ये, तर ते जे वायू आहे ना तर त्याच्यामुळे विशिष्ट गती त्या औषधाला प्राप्त होणार आहे. त्याच्यानंतर आपण हे करत असताना किंवा वमन करत जेव्हा असतो तर त्यावेळेला काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये वमन करत असताना दिशा किंवा गती बदल आहे, आकाशाची उत्पत्ती आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असल्यामुळं पंचमहाभूतांना आवाहन करणं किंवा आम्हाला तुमचा योग्य पद्धतीनं साथ मिळावी या दृष्टीने त्यांचं आवाहन आलेलं आहे. त्याच्यानंतर ब्रह्म, दक्ष, अश्विन, अश्विन हे आपल्याला माहितीच आहे की आयुर्वेदाचं दैवत आहे. त्याच्यानंतर चंद्र आणि सूर्य या दोन गोष्टी सोमतत्व आणि अग्नितत्व या दृष्टीने महत्वाच्या, म्हणून अग्नितत्व आणि सोमतत्व, अर्क, अनिल आणि अनल असं वापरलेलं आहे. अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वायू. मग ह्या
चंद्र किंवा सोमतत्व आणि सूर्य किंवा अनल ज्याला म्हटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट जी महत्वाची राहते ना, तर त्याच्यामध्ये वायूची गती हा भाग सुद्धा तेवढाच महत्वाचा राहतो आणि म्हणून ती वायूची गती योग्य मिळावी औषधाला, त्या दृष्टीने म्हणून हे पहिल्यांदा स्मरण केलेलं आहे. आता ह्या स्मरणाचा जेव्हा जेव्हा आपण अजून विचार करतो आहोत, तर त्याच्यामध्ये हे औषध कसं असावं, तर ऋषयस्यौषधी ग्रामा भूत संघाश्च पांतुवहा. हे जे औषध आहे ते कुणाकुणाला पा ह्याचा अर्थ रक्षण करणं, पादत्र असा एक शब्द, त्र म्हणजे तारणारा या अर्थाने, तसं पा म्हणजे रक्षण करणारा. म्हणजे हे जे औषध आहे ते ऋषी वेगवेगळे जे आहेत त्यांचा, त्याच्यानंतर औषधी ग्राम म्हणजे वेगवेगळे जे औषधांचे ग्राम किंवा औषध वाटिका आहेत, तर त्या ठिकाणी भूतसंघ म्हणजे एकत्रितरित्या जिथे जिथे अनेक लोक राहत आहेत, तर त्या सर्वांचं रक्षण करावं या अर्थाने इथे आलेलं आहे. त्याच्यानंतर रसायनम इव ऋषीणाम, ऋषी जे आहेत ना, तर त्यांच्यासाठी हे औषध जे आहे ते रसायनाप्रमाणे काम करावं. आणि अमराणाम इवामृतम, अमर म्हणजे देव, त्यांना अमृताप्रमाणे असणारं हे औषध व्हावं. आता ज्या ज्या वेळेला आपण ह्या औषधाचा विचार करतोय, तर ते औषध कसं असावं, तर ऋषींच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे, तर जेवढी दीर्घायू असेल तेवढी त्यांची साधना उत्तम होणार आहे. आणि साधना उत्तम झाल्यानंतर त्यांचे जे 4 पुरुषार्थ आहेत की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, तर त्या संपूर्ण गोष्टी मिळवण्यासाठी त्यांना तेवढा अवसर मिळेल. आणि त्या दृष्टीने म्हणून रसायन ही गोष्ट महत्वाची, आणि म्हणून ऋषींच्या दृष्टीने रसायन पद्धतीने या औषधाचं काम व्हावं. आणि अमराणाम इवामृतम, अमृताप्रमाणे, इव अमृतम, अमर म्हणजे देव. आपण बघितलेलं होतं की सुरदारू, अमरदारू, सुर म्हणजे देव, तर त्या पद्धतीनं तर हे जे देव आहेत तर त्यांना हे उत्तम प्रिय असणारी गोष्ट कुठली, तर अमृत आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी हे अमृताप्रमाणे औषध व्हावं. आणि सुधा इव उत्तम नागानाम, नागकुल जे सांगितलेले आहेत, हे तिन्ही लोक, पृथ्वी लोक, त्याच्यानंतर देवलोक आणि पाताल लोक, पाताल लोकामध्ये नाग राहतात असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सुधा हे सुद्धा एक अमृताचा प्रकार आहे की जो विशेष करून नाग सेवन करतात. आणि म्हणून ह्या नागांच्या ठिकाणी सुधेप्रमाणे काम करावं या औषधाने असं म्हटलेलं आहे. उत्तम नागानाम भैषज्यम इदम असतो ते, हे औषध ह्या पद्धतीनं असावं, म्हणजे तिन्ही लोकांमध्ये ह्याचा उपयोग व्हावा. म्हणजे जर आपण पृथ्वी लोकावरती असू तर रसायनाप्रमाणे काम करावं, दैव लोकामध्ये असू तर अमृताप्रमाणे ते काम करावं, पाताल लोकामध्ये सुधेप्रमाणे काम करावं, ह्या पद्धतीनं हे औषध असावं. आणि म्हणून वैषज्यम इदम असतु ते असं प्रार्थना केलेली आहे. ओम नमो भगवते भैषज्य गुरुवे वैडूर्य प्रभराजाय. आता इथे त्या औषधाला नमन केलेलं आहे आणि त्याच्याच बरोबरीनं वेगवेगळ्या देवतांना नमन केलेलं आहे. ओम नमो भगवते, सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाचा मोठा देव म्हणजे भगवान. सो सर्व भगवान किंवा देवांना नमस्कार. भैषज्य गुरवे म्हणजे भैषज्य गुरवे म्हणजे काय, तर भैषज्य म्हणजे औषधाचा देव किंवा चंद्रमा, याला नमस्कार सांगितले. वैडूर्य प्रभराजाय, आता हे जे वेगवेगळ्या देवता येतात ना, त्या विशेष करून बौद्ध धर्मातल्या देवता येतात. तथागत अर्हते, तथागताय अर्हते, तथागत म्हणजे बौद्ध बर का, तर तथागताला नमस्कार असो. अर्हते, अर्हत दर्शन म्हणजे कुठलं, तर जैन दर्शन. सो जैनचे जे देव सांगितलेले आहेत अर्हत, तर त्यांनाही नमस्कार असावा. त्याच्यानंतर सम्यक संबुद्धाय तद्यथा, सम्यक संबुद्ध म्हणजे जो बुद्ध आहे तर त्याला नमस्कार असो. आता ह्या पद्धतीने इथे वेगवेगळ्या औषधांच्या निमित्ताने सर्व देवतांना नमस्कार केलेला आहे. ओम भैषज्ये महाभैषज्ये समुद्गते स्वाहा. आता त्या पुन्हा एकदा भैषज्याचं किंवा औषधाचं स्मरण करून ओम भैषज्ये, हे औषध कसं आहे, तर महाभैषज्य आहे, मोठं औषध आहे किंवा मोठ्या पद्धतीनं आपल्याला काम किंवा परिणाम देणारं औषध आहे. आणि म्हणून त्याला आता स्वाहा, ते आता मी घेतो या अर्थाने स्वाहा. मग ते औषध कसं प्यावं, तर प्रांगमुखम पाययेत पितो मुहूर्तम अनुपालयेत. प्रांगमुखम पाययेत, प्राक नाम प्राची, प्राची नाम
पूर्व दिशा. तर प्राक्मुख पूर्व दिशेला पहिल्यांदा तोंड करून बसावं आणि मग ते औषध प्यावं असं म्हटलेलं आहे. मग आता प्रांगमुख होऊन हे औषध घ्यावं म्हणजेच काय तर पूर्व दिशेला तोंड करून प्रांगमुखम पाययेत म्हणजे प्रांगमुख करून पाययेत म्हणजे दुसऱ्याला प्यायला लावावं. म्हणजे हे औषध जे आहे ते दुसऱ्याला प्यायला जे लावायचं तर ते आणि काय करायचं मुहूर्तम अनुपालयेत एक मुहूर्त थांबावं म्हणजे काय तर अनुपालन करावं म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन थांबावं. असं नाहीये की पिलं आणि लगेच जाऊन झोपलं किंवा काहीतरी दुसरं करायला लागला. तर एक मुहूर्त म्हणजे किती तर 48 मिनिटं. सो औषध जे घेतलेलं आहे त्याचा वेग येण्यासाठी 48 मिनिटं कमीत कमी वाट बघावी असं म्हटलेलं आहे. 48 मिनिटं म्हणत असताना ऑलमोस्ट पाऊण तास होतो बरोबर. सो पाऊण तास पहिल्यांदा वाट बघायला सांगितलेले आहे. प्रांगमुखम पाययेत पितो मुहूर्तम अनुपालयेत तन्मना जातरुल्लास प्रसेकश छर्दयेत ततः. आता इथे ना प्रत्येक स्टेप सांगितलेली आहे बरं का. तन्मनाहा ज्या वेळेला त्या औषधाला आपण तन्मन होऊन बघतो किंवा आता मला काय होतंय किंवा ज्याला आपण सजगता म्हणतो किंवा माइंडफुलनेस म्हणतो त्या पद्धतीनं शरीरात होणारे जे बदल आहेत ना तर त्याचा विचार करायला पाहिजे जेव्हा जेव्हा हे वमनाचं औषध घेतलेलं आहे तेव्हा. आणि मग कशी कशी लक्षणं दिसतात तर जातरुल्लास म्हणजे काय मळमळल्यासारखं होतं अनइझी होता. पेशंट सांगतो मला कसं तरी होतंय म्हणून. मग त्यावेळेला आपण त्याला धीर द्यायला पाहिजे की ठीक आहे थोड्याच वेळात बरं वाटेल म्हणून. मग उल्हासानंतरची पुढची स्टेज जी आहे ना ती म्हणजे प्रसेकम. प्रसेकम म्हणजे काय तर लालास्राव. मग तोंडामध्ये असे लाळ आल्यासारखी वाटते किंवा एकदम बाहेर आल्यासारखं वाटतं असं पेशंट सांगतो. सो ही लक्षणं जी आहेत ना ती वमन देत असताना आपण एका वैद्याने व्यवस्थित बघायला हवेत. म्हणजे औषध आपण आकंठ पाययेत असं केलं प्रांगमुख म्हणजे पूर्वेकडे बघून आणि मग ते केल्यानंतर 40 मिनिटं थांबायचं आहे 48 मिनिटं. त्या वेळेमध्ये तन्मन म्हणजे काय तर तो पेशंट जिथे बसलेला आहे तिथेच आपणही बसायला पाहिजे. बाकी ज्या इतर गोष्टी आहेत ज्याला हेल्थ पॅरामीटर्स आजकालच्या भाषेमध्ये आपण म्हणतो जसं की पल्स आहे बीपी आहे आताच्या काळानुसार बघितलं तर ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे ह्या गोष्टी किती आहेत ना हे सगळं बघावं त्याच्यावरती लक्ष ठेवावं मॉनिटर करावं आणि हे सगळं बघत असताना पेशंटची लक्षणं बघायला पाहिजे. मग पेशंट स्पेसिफिकली सांगतो की मळमळते अनइझी होतंय मग आपल्याला लक्षात येतं की औषधाचं काम हे चालू झालेलं आहे वमनाच्या. मग जातरुल्लास मग प्रसेक मग मळमळ याच्यानंतरची पुढची स्टेज आहे ती लालास्राव आणि मग छर्दयेत ततः आणि मग छर्दन द्यावं म्हणजे वमन द्यावं. म्हणजे काय तर ज्या वेळेला पेशंटला ही लक्षणं येतात ना तर स्वतःहून काय म्हणतो जे वमन द्रव्य आहे ते बाहेर पडायला बघतो. प्रसेक हा छर्दयेत ततः त्यामुळे त्याला वमन करायला सांगावं. अंगुलिभ्यामनायस्तो नालेन मृदुनाथवा गलताल्वरुजन वेगान अप्रवृत्तान प्रवर्तयन. आता हे वमन द्यायचं हा तर वमन देत असताना वेग एकदम पटकन येतो तुम्ही बघितलंच असेल. पण काही पेशंटना ना वमनाची कधी सवयच नसते किंवा वमन कधी होतच नसतं. मग अशा वेळेला काय करावं असा प्रश्न पडतो. 48 मिनिटं होत आलेली आहेत समजा आणि तरी सुद्धा हे वमन झालेलं नाहीये प्रसेक आहे रुल्लास आहे ही लक्षणे येतात. मग काय करावं अंगुलिभ्याम अनायस्तः नालेन मृदुनाथवा. अंगुलिभ्याम म्हणजे सगळ्यात बेसिक जे उत्तम अणुयंत्र सांगितलेलं आहे ना ते म्हणजे अंगुली. तर ज्या तोंडामध्ये बोट घालून किंवा जर का कोणाला बोट घालायला अगदीच नकोसं वाटत असेल तर मग नालेन मृदुना अथवा मृदू नाल म्हणजे कमल नाल म्हणजे कमळाचा जो खालचा नार असतो ना तर तो आतमध्ये तोंडामध्ये घालावा. त्याने काय होतं तर व्हॉमिटिंग सेंटर जे असतं ना ते स्टिम्युलेट होतं. तुम्ही कधी सुद्धा बघा की जिभेवरती समजा काहीतरी आहे म्हणून काढायला गेलो आणि मागे जर का आपला हात जास्त गेला ना तर लगेचच व्हॉमिटिंग सेन्सेशन येतं. सो ते सेंटर उद्दीपित करणं हे जिभेच्या मागच्या ठिकाणी घडत असते गोष्ट आणि म्हणूनच अंगुलिभ्याम अनायस्तो हा. मग आता इथे खरवडून वगैरे काही काढायचं नाही नुसतं टच करायचं असं केल्यानंतर सुद्धा आपोआप वेग येणार आहे. किंवा नालेन मृदुना अथवा मृदू असा नाल वापरावा. मग समजा कमल नाल नसेल तर आपण जे रबर कॅथेटर्स वापरतो ना ते सुद्धा वापरले तरी सुद्धा तिथे चालू शकत असतात. ही जी आहे ना ती युक्ती ज्याला आपण म्हणतो की युक्ती प्रमाणाने या गोष्टी कराव्यात. तर ह्याचा कमल नाल केवढा साधारणतः जाडीचा असतो तेवढ्या जाडीचा कॅथेटर घ्यायचा आणि त्यांनी नुसतं स्टिम्युलेट करायचं. गल ताल्व अरुजन वेगान अरुजन असं म्हटले गल ताल्व
तालव असा शब्द आहे. तर ह्याच्यामध्ये इको यणची इकहा स्थाने यण स्यात् अची संहिता या विषयी असं म्हटलेलं आहे. तर गल तालू अरुजन वेगान. गल घशाच्या ठिकाणी अरुजन म्हणजे दुखेल एवढं नका करू, किंवा तालूच्या ठिकाणी सुद्धा न दुखता या गोष्टी करायच्या आहेत. आणि मग काय करायचं, वेगान अप्रवृत्तान प्रवर्तयन. अप्रवृत्त अशा वेगांना प्रवर्तित करण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला करायच्यात. काय तर अंगुलीनी किंवा कमलनालानी किंवा रबर कॅथेटरने स्टिम्युलेशन करणं किंवा आतमध्ये बोटं घालणं घशाच्या ठिकाणी. पण ही बोटं घालत असताना घशामध्ये किंवा तालूच्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा आघात होणार नाही याची काळजी घ्यायची. सो गलताल्व रुजन वेगान अप्रवृत्तान प्रवर्तयेत. अप्रवृत्त असे जे वेग आहेत तर त्यांना प्रवर्तित करण्यासाठी म्हणून विशेष करून हे बोटं घालायला सांगितले. आता समजा एक 2-3 भांडी फक्त पेशंटनी प्यायलेलं आहे, म्हणजे साधारण 200 ते 600 ml औषध घेतलंय, तर ते आकंठ काही झालेलं नसतं. मग अशा वेळेला आकंठ झालेलं नसतानाच आपण काही या गोष्टी करायच्या नाहीत. पहिलं महत्वाचं काय आहे की आकंठ पान करायचं आणि मग त्याच्यानंतर ह्या गोष्टी करायच्या. मग आता वेगान अप्रवृत्तान प्रवर्तयन म्हणजे वेगांना प्रवर्तित करणं ही गोष्ट खूप महत्वाची. आणि प्रवर्तयन प्रवृत्तांश जानुतुल्यासने स्थितः. जे वेग प्रवृत्त झालेले आहेत तर त्यांना प्रवर्तित करायचं. कसं तर जानुतुल्यासनावरती बसून. जानुतुल्यासन म्हणजे काय तर गुडघ्याची उंची. जानु म्हणजे गुडघा, तुल्य जानूच्या तुल्य म्हणजे काय म्हणू आपण इक्विलिब्रियम मध्ये असणार म्हणजे गुडघ्याच्या अंदाजे उंचीचं असणार अशा आसनावर बसून. उभं राहून करायचंय का वमन नाही. का तर वेग येत असताना जर का आपली स्थिती वेडीवाकडी असेल ना तर वाताची गती विकृत होते आणि म्हणून मग ते त्रास होणं किंवा स्पॅझम बसणं, कॅच धरणं अशा गोष्टी होतात, मस्क्युलर स्पॅझम्स येणं. म्हणून बसून व्यवस्थित रुजू म्हणजे एका ठिकाणी सरळ दिशेमध्ये बसावं आणि मग जानुतुल्यासनावरती बसून मग वेग प्रवर्तित करावे. जानुतुल्यासन म्हणत असताना आत्ताच आपलं जे सिटिंग अरेंजमेंट असतं किंवा स्टूल किंवा मोढा किंवा खुर्ची जी असते ना तर ती जानुतुल्यासनच असते. पाय जिथून सरळ आपले व्यवस्थित टेकतील एवढी उंची, त्या उंचीची जी खुर्ची असेल तर त्याच्यावरती बसून ह्या गोष्टी कराव्यात किंवा वेग प्रवर्तित करावेत. त्याच्यानंतर आलेलं आहे गलताल्वरुजन वेगान अप्रवृत्तान प्रवर्तयन प्रवर्तयन प्रवृत्तांश जानुतुल्यासने स्थितः. मग आता वेग यायला लागला की मग वैद्याचं काय काम आहे तर उभे पार्श्वे ललाटेच वमतश्चास्य धारयेत. धारयेत हे जे आहे ना ते प्रयोजक आहे, म्हणजे धारण करणं नाही. धारयेत म्हणजे दुसऱ्याला धारण करावं. काय करावं तर उभे पार्श्वे ललाटंच. उभे पार्श्वे म्हणजे दोन्ही बाजूचा पार्श्वभाग जो आहे तर तिथे पकडावं. म्हणजे छातीच्या ठिकाणी जो आहे ना म्हणजे ज्याला आपण काय म्हणू ऍक्झिला जो असतो तर त्याच्या खाली तर तिथे पकडून मग त्याला सपोर्ट करावं. आणि ललाटंच धारयेत वमतःच अस्य. वमतः म्हणजे काय तर कर्तरी वकाराधाव्य म्हणजेच काय तर वमन होत असताना, बरोबर, तर वमन होत असताना काय करावं धारयेत धारण करावं. काय धारण करावं तर उभे पार्श्वे ललाटंच. उभे पार्श्वे, पार्श्वनाम दोन्ही बाजूचं जे लंग्सची लॅटरल बाजू आहे तर त्या स्किनला आपण तिथे पकडायचं आहे. आणि काय करायचं आहे तर कपाळाला, दोन्ही बाजूला कपाळाला सुद्धा पकडायचं आहे. का तर हे करत असताना कुठल्याही पद्धतीचा वेगांची विकृती येऊ नये किंवा वेग प्रवर्तित होत असताना एकदम डोकं दुखणं वगैरे अशाही गोष्टींची शक्यता असते आणि ते होऊ नये यासाठी या गोष्टी करायच्या आहेत. उभे पार्श्वे ललाटेच वमतश्चास्य धारयेत. मग आता वेग येतोय, मग असा वेग येत असताना अजून काय करायचं तर प्रपीडयेत तथा नाभीम पृष्ठंच प्रतिलोमतः. आता नाभी जे आहे तर नाभीच्या ठिकाणी प्रपीडन करायचं. म्हणजे काय तर पीडन करायचं. पीडन म्हणजे काय तर वैद्याने आपली मूठ किंवा परिचारकाने आपली मूठ पकडायची आणि जो नाभीचा भाग असेल तर त्याला ते हे करून त्या ठिकाणी पीडन करायचं. पीडन म्हणजे जस्ट आपण हात न हलवता जो मसाज करतो ना तर त्याला पीडन असं म्हटलं जातं. ते केल्यामुळे काय होतं तर गती जी आहे ना वाताची ती विकृत होत नाही. त्याच्यानंतर ऊर्ध्व प्रवृत्त जी गती आहे त्या दिशेने सर्व काही जो आमाशयामध्ये आलेले दोष आणि आमाशयामध्ये असलेलं वामक द्रव्य हे बाहेर पडायला मदत होते. आणि काय करायचंय प्रपीडे तथा नाभीम
पृष्ठांच्या प्रतिलोमतः, प्रतिलोम गतीनं पृष्ठाचं पीडन करावं. आता प्रतिलोम गतीने पृष्ठाचं पीडन म्हणजेच काय, तर जो पूर्ण व्हर्टिब्रल कॉलम आहे त्याला खालच्या बाजूने वरच्या दिशेने अशा पद्धतीने त्याला मसाज करायचा. मग हे का करायचं, तर हे करत असताना ज्या वेळेला आपण ही दिशा देतो तर त्यावेळेला त्या दिशेने वाताची गती जी आहे ती प्रवृत्त होते आणि म्हणून वमनाचे वेग येणं ही गोष्ट सोयीची आणि सुखकर होते. आणि म्हणून या पद्धतीनं विशेष करून वर्टिब्रल कॉलमला मसाज करायचा आहे. प्रपीडेत तथा नाभिं पृष्ठंच प्रतिलोमतः कफे तीक्ष्ण उष्ण कडुके पित्ते स्वादुही मैरिती वमे स्निग्धाम्ल लवण संसृष्टे मरुता कफे. आता याच्या पुढे कशा कशाने वमन द्यावं हे सांगितलं आहे. आता थोडक्यात आपण एकदा रिव्हिजन करायची जर म्हटलं की वमन देत असताना काय काय करायचं, तर एकतर पूर्व दिशेला बसवायचे पेशंटला. आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून बसल्यानंतर काय चांगले परिणाम येतील त्याचे हे एक विचार करायला हवा. सूर्यप्रकाश आहे ना तो चेहऱ्यावर येतो. सूर्याकडे पाहिल्यानंतर जसं शिंकेचं प्रवर्तन होतं, प्रवर्तयेत क्षुतीं सक्तां स्नेह स्वेद उच्चशीलेत असं म्हटलेलं आहे. अर्क विलोकन असं सांगितलेलं आहे. तर वेग जे आहेत ना ते अप्रवर्तित वेगांचं प्रवर्तन होण्यासाठी अर्क विलोकन म्हणजेच सूर्य बघणं ही गोष्ट महत्वाची आहे. आणि म्हणून प्राक्मुख म्हणजे पूर्वेच्या दिशेला तोंड करून बसावं. आता हे आपण वमन कधी करतोय, तर सकाळी करतोय. पूर्वाह्णे पूर्व असं म्हटलेलं आहे ना, तर पूर्वाह्न म्हणजे सूर्य उगवतो आहे आणि त्यावेळेला मग आपल्या समोर जर सूर्य असेल तर वेगांचं प्रवर्तन चांगलं होतं, म्हणून पूर्व दिशेला तोंड करून मग वमन करावं. त्याच्यानंतर त्याला आपण वमनार्थ जो काही क्वाथ किंवा औषध ठरवलेलं आहे ते पानार्थ दिलेला आहे. ते दिल्यानंतर काय करायचं, 48 मिनिटं मुहूर्तम अनुपालयेत हे सांगितलं. त्याच्यानंतर तन मन असावं, ही गोष्ट बऱ्याचदा मिस होते बरं का. पेशंट पित असतो, आपण दुसऱ्या काहीतरी गप्पा मारत असतो किंवा दुसरी काहीतरी केस डिस्कशन चाललेले असतं, तर तसं नाही. त्या पेशंटचं चालू असताना त्याच पेशंटच्या बाबतीमध्ये पूर्णपणे लक्ष देऊन करायला हवं. त्याच्यानंतर मग अशी म्हणले तसे सगळे पॅरामीटर्स तेवढ्या वेळामध्ये अखंडपान झाल्यानंतर एकदा चेक करून घ्यावेत नेहमी. त्याच्यानंतर पेशंटची लक्षणं बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये तन्मना जात रुल्लास, पहिल्यांदा रुल्लास, प्रसेक आणि मग छर्दी हे 3 क्रमाने व्हायला लागतात. छर्दीचा वेग आल्यानंतर वमन चालू झाल्यानंतर काय करावं, तर उभे पार्श्वे ललाटेच म्हणजे दोन्ही बाजूला पकडायला पाहिजे आणि ललाटाला पण पकडायला पाहिजे. वमतश्चास्य धारेत आणि नाभी पीडम प्रपीडेत तथा नाभी आणि पृष्ठांच्या प्रतिलोमतः पृष्ठाला प्रतिलोम दिशेने पीडन करावं. तर एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या वमन करत असताना करायच्या आहेत. मग वमनाचा वेग येऊन गेला ना, पेशंटला थोडा वेळ बसायला सांगायचं. त्या वेळामध्ये पुन्हा एकदा सगळे पॅरामीटर्स पल्स, बीपी, ऑक्सिजन ह्या गोष्टी बघायला हव्यात. त्याच्यानंतर पेशंट थोडासा स्थिरावला की परत पुढचं जे वमनाचं द्रव्य आहे ते द्यायचं त्याला, सो दॅट पुन्हा तो वेग उत्पन्न होईल. असं करत करत कुठेपर्यंत, तर पित्तांत वमन होईपर्यंत जनरली वमन द्यावं असं म्हटलेलं आहे. पित्तांताची लक्षणं काय आहेत हेही पुढे सांगितलेलं आहे, ते आपण बघू त्या. परंतु हे करत असताना वमन कोणत्या कारणासाठी देतोय त्याच्यानुसार औषधं कोणती सिलेक्ट करायची हे सांगतात. त्याच्यामध्ये कफे तीक्ष्णोष्ण कटुकैही पित्ते स्वादुही मैरिती वमे स्निग्धाम्ल लवणैही संसृष्टे मरुता कफे. आता आपण वमन कशासाठी देतोय, सगळ्यात पहिलं जे वमन देण्याचं कारण जे आपलं आहे ना ते म्हणजे कफे विदध्यात वमनम आणि मग संयोगे वा कफोल्बणे. सो कफ तर तिथे आहेच आहे प्रत्येक ठिकाणी, पण एकांतिक कफ असेल तर काय करायचं, तर कफे तीक्ष्णोष्ण कटुकैही तीक्ष्ण उष्ण आणि कटू रसाच्या विशेष करून औषधांनी वमन द्यायचंय. मग आता आपल्याला इथे 15वा अध्याय पुन्हा एकदा कामी येतो. मग आपल्याला कोणकोणते वामक द्रव्य आहेत, तर मदन, मधुक, लंबा, निंब, बिंबी, विशाला, त्रपुस, कुटज, मूर्वा, देवदाली, कृमिघ्नम, विदुल, दहन, चित्रा. हा आता दहन म्हणजे चित्रक. तर तिथे आपण चित्रक जे आहे ना ते तीक्ष्ण उष्ण आणि कटुक आहे की नाही आहे. मग कफासाठी वमन देत असताना आपण चित्रकाची निवड करू शकतो. कण, लवण, वचैला. कण म्हणजे पिंपळी, पिंपळी सुद्धा तीक्ष्ण उष्ण आहे, कटू आहे. वचा तीक्ष्ण उष्ण कटू आहे. सो ही द्रव्य आहेत ना ही कफासाठी वमन देत असताना ही द्रव्य वापरावी. आता पित्ते स्वादु हिमैही इति असं म्हटलंय. आता पित्तासाठी म्हणजे पित्त संसृष्ट कफासाठी जर का आपण वमन देत असो तर काय द्यावं, मग तिथे तीक्ष्ण उष्ण नाही द्यायचंय. या कारण काय,
की पित्त जे आहे ना ते स्वतःहून दाह करणार आहे. आणि काही पेशंट मध्ये असं होतं की पहिल्याच वेगाला लगेच गलदाह चालू होतो. याचं कारण काय होतं की आपण औषधाची निवड जी आहे ना ती जर तीक्ष्ण उष्ण केली असेल तर. पण पित्त संसृष्ट कफ असेल तर औषधाची निवड करताना आपल्याला कशी निवड करायची आहे तर स्वादू हिम म्हणजे शीतवीर्याचं औषध किंवा थंड औषध आणि स्वादू म्हणजे गोड औषध हे द्यायचं आहे. आता मदन मधुक यष्टी मधू गोड पण आहे आणि यष्टी मधू जी आहे ती शीतवीर्याची यष्टी शीता हिमास्वर्या असं म्हटलेलं आहे. सो यष्टी मधू आपण त्या ठिकाणी वापरू बरोबर. त्याच्यानंतर मदन मधुक लंबा निंब निंब वृक्ष आहे. बिंबी विशाला त्रपुस कुटज मूर्वा देवदाली कृमिघ्नम विडंग जे आहे तर विडंगाचा सुद्धा आपण कफाच्यासाठी उपयोग करू शकतो. विदुल दहन चित्राहा कोशवत्यव करंजहा कण लवण वचा एला. आता एला जी आहे ना ती जरी तिक्त कटू रसाची असली तरी सुद्धा शीतवीर्याची आहे. सुगंधी असल्यामुळे ते पित्तशमन आहे. म्हणून आपल्याला विशेष करून पित्त कफ व्याधी असताना आपल्याला एला सुद्धा काढायसाठी वापरता येईल. त्याच्यानं कण लवण वचा एला सर्षपाश छर्दनानी असं म्हणलंय. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर आपण औषध कसं सिलेक्ट करायचं हे सांगितलं. त्याच्यानंतरचं जे सांगितलेलं आहे ना त्याच्यामध्ये कफे तीक्ष्ण उष्ण कटुकैही पित्ते स्वादु हिमैरिती वमे स्निग्धाम्ल लवणैही. आता आपल्याला जर का मरुता कफे असं म्हटलं किंवा वात कफात्मक संप्राप्ती असेल तर स्निग्ध अम्ल लवण विशेष करून गोष्टी म्हणजे वात कफाच्या संप्राप्ती असतील तर तिथे वापरात. आणि म्हणून मग बऱ्याच वेळेला मध आणि सैंधव युक्त अशी औषधं दिली जातात विशेषतः कफवाताच्या संप्राप्ती असताना. आता हे वमन जे द्यायचं ना आपल्याला हे किती पर्यंत द्यायचं तर पित्तस्य दर्शनम यावत छेदो वा श्लेष्मणो भवेत असं म्हटलेलं आहे. आता पित्ताचं दर्शन होईपर्यंत वमन द्यायचं किंवा छेदो वा श्लेष्मणो भवेत. पहिल्यांदा कफ जे तो प्रवर्तित होणार आहे त्याच्यानंतर पित्त प्रवर्तित होणार आहे. पित्तानंतर जर का वात प्रवर्तित व्हायला लागला तर अतिवेगाची लक्षणं यायला लागतात आणि ते आपल्याला व्हायला नाही हवंय. आणि म्हणून पित्तस्य दर्शनम यावत पित्त दर्शन झालं की वमन थांबावं किंवा छेदो वा श्लेष्मणो भवेत. श्लेष्मण छेद जे कफ सगळा निघून गेलाय असं होईपर्यंत वमन द्यावं. मग आता ही लक्षणं कशी समजायची तर ज्या ज्या वेळेला आपण वमन द्यायला सुरुवात करतो ना पेशंटला तर औषध घेतल्यानंतर वमनाचा वेग आला की वेग आल्यानंतर पेशंटला विचारायचं की घशात कुठली चव वाटते. मग पेशंट म्हणतो नाही काड्याची चव आहे. याचा अर्थ अजून कफ पूर्ण निघून नाही गेलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वेगेला पेशंट जनरली सांगतात की खारट चव लागते कफाची म्हणून ह्याच्यामध्ये घशामध्ये. ह्याचा अर्थ काय की आता कफ निघून जातोय. आणि एक वेग साधारणपणे त्याच्यानंतर झाल्यानंतर पेशंट स्पेसिफिक सांगतो की ती खारट चव आता निघून गेली म्हणून. त्याच्यानंतर परत एक वेग आपण दिला ना तर पेशंट स्पेसिफिकली सांगतो की घशात आता जळजळत आहे म्हणजे पित्त प्रवर्तन चालू होतं किंवा पित्तस्य दर्शनम यावत ही गोष्ट येत आहे. आणि त्याच्या पुढे एक वेग दिल्यानंतर सर्वसाधारणतः त्याची जळजळ पण थांबते आणि मग आपल्याला लक्षात येतं की पित्त दर्शन म्हणजे पित्त चांगल्या पद्धतीनं पडून गेल्यानंतर मग आपण वमन थांबवलं. मग आता वमन थांबवत असताना आपण जनरली विचारतो पेशंटला किंवा एखादा प्रॅक्टिशनर विचारत असतो की वमन कफांत झालं का पित्तांत झालं. मग त्या पद्धतीनं लक्षणं सांगितली जातात. मग ते कसं समजायचं तर जोपर्यंत आपण खारट चव निघून जाते तोपर्यंत वमन दिलं तर ते कफांत वमन झालं. आणि घशामध्ये जळजळ झाली एक विशिष्ट कडवट तिखट चव येते ती निघून गेली की ते पित्तांत वमन झालं. मग आता कफांत वमन कुठेपर्यंत द्यायचं आणि पित्तांत वमन कुठेपर्यंत द्यायचं ह्या दोन गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या राहतात. आता समजा श्वासाचा पेशंट आहे किंवा कासाचा पेशंट आहे किंवा ह्याचा मेदासाठी किंवा प्रमेहासाठी आपण वमन देतोय. मग अशा वेळेला जर का वमन द्यायचं असेल ना तर कफांत वमन असेल तर ते चालणार आहे बरोबर. परंतु अधोघ रक्तपित्ताचा पेशंट आहे म्हणजे योनिगत रक्तस्राव अतिरिक्त प्रमाणामध्ये होतोय किंवा गुदगत रक्तस्राव होत आहे अशा पेशंटला आपण प्रतिमार्गम चहरणम रक्तपित्ते विधीयते या न्यायाने जर का आपल्याला वमन द्यायचं असेल ना तर तिथे ते पित्तांत झालं ना तर आपल्याला रिझल्ट चांगले मिळणार आहेत. कारण पित्त निघून गेलं तर रक्तपित्ताची संप्राप्ती कमी येणार आहे आणि म्हणूनच
अशा पद्धतीच्या पेशंट्स मध्ये की ज्यांच्यामध्ये DUB आहे, फायब्रॉइड्स आहेत, हेवी ब्लिडिंग होत आहे किंवा पर रेक्टम ब्लिडिंग होत आहे. काही पेशंट्स असे असतात की ज्यांना युरिनेशन मधनं ब्लिडिंग असतं किंवा ऑकल्ट ब्लड असा रिपोर्ट असतो. अशा पद्धतीचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये देत असताना पित्तांत वमन जर का केलं गेलं ना तर संप्राप्ती भंग व्हायला जास्त मदत चांगल्या पद्धतीने होत असते आणि म्हणून वमन हे पित्तांत अशा केसेसमध्ये व्हायला हवं. सो आपला पेशंट कुठल्या रोगाचा आहे, कुठल्या प्रकृतीचा आहे हे बघून मग आपल्याला हे वमन पित्तांत करायचं आहे का हे वमन कफांत करायचं आहे ह्या गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतात. ओके, याच्यानंतरचा एक श्लोक वाचून आपण थांबूया. पित्तस्य दर्शनम यावत् छेदो वा श्लेष्मणो भवेत् हीन वेग कणा धात्री सिद्धार्थ लवणोदकैः वमेत पुनः पुनः तत्र वेगानाम प्रवर्तनम. 23वा श्लोक आहे हा. नेक्स्ट टाइम आपण सुरुवात करूया. ओके, आणि इथे पासून एक वेगळा विषय चालू होतो. आता आपण बघितलं की वमन कसं द्यायचं. नॉर्मली वमन करत असताना कोणकोणत्या स्टेजेस दिसतात किंवा कोणकोणत्या अवस्था आपल्याला दिसतात. या अवस्था बघत असताना आपल्याला त्याच्यामध्ये स्पेसिफिक समजत जातं की हा पेशंट आहे, मग ही अवस्था आहे, म्हणजे आपल्याला किती वेग अजून द्यायचा आहे. बऱ्याच वेळेला असं प्रॅक्टिकल डिफिकल्टीज येतात बरं का, की काढा किती बनवायचा लक्षात येत नाही. 3 लिटर 3.5 लिटर काढा बनवलेला असतो. पेशंटचं कफदर्शन किंवा अजून घशामध्ये खारट चव पण नाही आलेली आहे आणि तरी सुद्धा काढा संपला आणि मग पुन्हा काढा बनवा, मग तो थंड करा, ही वेळ येते. तर तसं नाही यायला पाहिजे. आणि म्हणून साधारणपणे एक ऍव्हरेज जर बघितलं ना आपण तर 5 ते 7 लिटर काढा तयार करून ठेवायला पाहिजे वमनासाठी. आणि मग जेवढा योग्य लागेल त्या पद्धतीनं आपल्याला काढा वापरता येत असतो. थोडासा काढा जास्ती झाला तरी सुद्धा हरकत नसते, पण कमी नको पडायला, कारण मग अदरवाईज आपण गडबडीमध्ये व्यवस्थित काढा उकळता येत नाही किंवा वेळ कमी पडतो, गार होत नाही, असे डिफिकल्टीज येतात. आणि म्हणून पेशंट आपला कसला आहे, आपल्याला समजा पित्तासाठी म्हणजे पित्त कफज व्याधींसाठी जर का वमन द्यायचं आहे तर ते पित्तांत होणं अपेक्षित आहे. मग अशा वेळेला आपण ते पित्तांत होण्यासाठी म्हणून जास्त प्रमाणामध्ये काढा लागणार आहे. कफांत वमनाला तेवढा 1-2 लिटर वगैरे काढा साधारण कमी लागतो. तर त्या पद्धतीने आपण काढ्याची तजवीज तयार ठेवावी, म्हणजे मग आपल्याला आयत्या वेळेला धावाधाव होत नसते. इथेपर्यंत हे झाल्यानंतर पुढचा जो विषय आहे ना तर त्याच्यामध्ये असं आहे की जर का वेग आले नाहीत तर काय करावं, नॉर्मल वेग आले तर काय करावं आणि अतिवेग आले तर काय करावं, म्हणून तो विषय बदलतो. म्हणून तो आपण नेक्स्ट टाइम घेणार आहोत 23व्या श्लोकापासून. ओके, काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. मला वाटतं दिवाळी सगळ्यांची झालेली दिसते आता छान, त्यामुळे पुन्हा एकदा बॅक टू वर्क म्हणतो ना तसं एकदा पुन्हा अभ्यासाला लागूया. श्लोक 12 कमी जणांनी यावेळेस भाग घेतलेला होता आणि अपेक्षित होतं तसं थोडंसं दिवाळी असल्यामुळं. परंतु कसं आहे ना की दिवाळी असो, दसरा असो किंवा अगदी कुठलाही सण नसो तरी पेशंट आपल्याला बघत असताना, ट्रीट करत असताना आपलं पूर्ण 100% देऊनच करावं लागतं. आणि म्हणून कुठलाही सीझन असला, काही असलं ना तरी पाठांतर आपलं चालू ठेवायला हवं असं एक मला वाटतं. निदान हे जे 10 आज जे अटेंड करणारे आहेत ना त्यांनी सगळ्यांनी तरी पुढच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असं एक मला नक्की वाटतं. आणि त्यावेळेला सुद्धा काही थोड्याशा गोष्टी सांगितल्या जातात किंवा बोललं जातं की कशासाठी काय करायचं वगैरे, ते सुद्धा सगळ्यांनी ऐकावं असं एक मला वाटतं. पुढच्या काय बरं आपल्या पाठांतर स्पर्धेचा जो पोर्शन असेल त्याच्यामध्ये वाग्भट सूत्रस्थान अध्याय 13 आणि सुश्रुताचं कला शरीर हे असेल. तर आजपासून सुरुवात करा लगेचच आणि छान पाठ करून सगळेच जण स्पर्धेला या. ओके, कर्ण में स्नान के बाद पानी भरने पर कर्णशूल कंडू रहने पर क्या करना चाहिए. ओके, एकतर स्नान झाल्यानंतर कानामध्ये जर का पाणी जात असेल ना तर पाणी कानामध्ये घालून स्नान करावं असं म्हटलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, पंचा जो असतो ना किंवा जे टॉवेल असतो तर त्याची वात करून वरती याला म्हटलंय तर ती कानामध्ये घालून कान क्लीन करावा. तसं केल्यानंतर काय होतं, जे पाणी साठलेलं असतं ना किंवा एअर प्रेशरमुळे जे बाहेर येत नसतं ते आरामात बाहेर येतं आणि कान क्लीन होतो आणि त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन होणं वगैरे ह्या गोष्टी होत नाहीत. आणि म्हणून स्नान झाल्यानंतर सर्वसाधारणतः कर्णपुरण करावं असं म्हटलेलं आहे. हे कर्णपुरण करत असताना जे लसूण सिद्ध तेल असताना ते कानामध्ये घालावं, निर्जंतुक असायला हवं. म्हणजे मग काय होतं की कानात तेल गेल्यानंतर आकाशाचं कान हे इंद्रिय आहे बरोबर, आणि आकाश आणि वायू हा वातदोषाचा अधिष्ठान असणारे महाभूत आहेत. वायूचं शमन करण्यासाठी
कानामध्ये तेल घालणे ही गोष्ट गरजेची आहे आणि म्हणूनच शिरश्रवण पादेषु तम विशेषेण शीलयेत असं म्हटलंय. श्रवण ह्याचा अर्थ कान, शिर डोकं आणि पाय या 3 गोष्टींना तेल नित्य लावलं गेलं पाहिजे. आणि ह्याला जर का तेल लावायचं असेल तर कर्णपुरण ही गोष्ट महत्वाची आहे. आजकाल बऱ्याच वेळेला कर्णपुरण करू नका, मिडल इयर इन्फेक्शन बसतं असं म्हटलं जातं. पण कर्णपुरण करत असताना जर का तेल निर्जंतुक व्यवस्थित आपण वापरलेलं असेल ना तर मग मात्र हे प्रॉब्लेम्स राहत नाही. ओके, आज शंका दिसत नाहीयेत कोणाला? ठीक आहे, आपण थांबूया इथे. पाठांतराला सुरुवात करा, हे मात्र अगदी नक्की सांगते. अध्याय 13 आणि कला शरीर. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे उरले पायिकपण. आता विश्वात्मके दैवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खणांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडिता, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय होआवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.